काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दत्ता घंगाळे आणि समाजसेविका अश्विनी घंगाळे यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने सिऊड करावेनगर विभागाच्या वतीने भव्य शिवजयंती महोत्सव आणि महिला हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होत्या। तसंच प्राणा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर प्राची पाटील, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला या प्रसंगी उपस्थित होत्या। यावेळी लावणी सम्राट अश्मिक कामठे यांच्या वारसा माझ्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रमासह महिलांसाठी अनेक मनोरंजक स्पर्धा, विविध कार्यक्रम, खेळ खेळूया पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मनसोक्त आनंद लुटला। यावेळी विजेता महिलांना लकी ड्रॉ बक्षिसं, ज्यामध्ये मानाच्या 2 पैठणी, आकर्षक साड्या आणि बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी मंदा म्हात्रे यांच्यासह उपस्थित मान्यवर महिलांनी सर्वांना मार्गदर्शन करून त्यांचं प्रोत्साहन वाढवलंय। या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक दत्ता घंगाळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट यांची अंगीकृत संघटना राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजयंती उत्सव आणि हळदी कुंकू समारंभाचं आयोजन दरवर्षी केलं जातं। त्याच अनुषंगाने आज 19 फेब्रुवारी या रोजी या शिवजयंती उत्सव आणि हळदी कुंकाचं आयोजन राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने केलेलं होतं। आमचा हा ठरलेला कार्यक्रम असतो, त्यामुळे निवडणुका असोत किंवा नसोत, येथील जनतेशी, येथील महिला भगिनींशी, येथील आमच्या माता भगिनी यांच्याप्रती आमची जी बांधिलकी आहे, आमचं जे जिव्हाळ्याचं नातं आहे, त्यामुळे आमचे हे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। आणि छत्रपती शिवरायांनी जो स्वाभिमान आपल्याला जगण्यासाठी छत्रपती शिवरायांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, पण प्रामुख्यानं जी गोष्ट त्यांच्या आचरणातून घेतली पाहिजे, स्वाभिमानाने जगलं पाहिजे, स्वाभिमानातून उभं राहिलं पाहिजे। त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळे छत्रपती शिवराय घडले, त्यामुळे या दिवशी महिलांना वंदन करण्याचा खरा अर्थाने हा दिवस आहे। देशामध्ये सुद्धा नारी शक्ती विधेयक मोठ्या बहुमतात पास झालेलं आहे, त्यामुळे ह्या छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी महिलांचा सन्मान आणि महिलांसाठी काहीतरी करावं, त्या घरामध्ये सर्व पाहत असतात, काही नोकऱ्या करतात, नोकऱ्या सांभाळून घर सांभाळतात, त्यांच्यासाठी आजचा हा दिवस म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा जो दिवस आहे, त्या दिवशी आम्ही हे कार्यक्रम ठेवतो। वर्षानुवर्ष हे कार्यक्रम ह्या दिवशी होत असतो, त्यामुळे येथील माता भगिनींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो पाहून आम्हालाही छत्रपती शिवरायांच्या विचारातला एक छोटासा कण आम्ही उपयोगात आणू शकतो, याचा आनंद निश्चितच या जयंतीच्या निमित्ताने आम्हाला होतो। ब्युरो रिपोर्ट,
नवी मुंबई नेटवर्क.